हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 23 अपोजिट्स. अपोजिट्स त्यालाच आपण मराठीत विरुद्धार्थी असं म्हणतो. चला तर पाहून घेऊया. पिक्चर देण्यात आलेला आहे, पहा एलिफंटचं पिक्चर आहे आणि त्याच्याच बाजूला समोर आपल्याला रॅबिटचं पिक्चर देण्यात आलेलं आहे. सेंटेन्स देण्यात आलेला आहे, त्या रिलेटेड एक्सप्लेन करण्यात आलेला आहे पिक्चर. चला तर पाहून घेऊया. ॲन एलिफंट इज अ बिग ॲनिमल. एलिफंट काय आहे? बिग ॲनिमल आहे. काय आहे? मोठा ॲनिमल आहे. तर रॅबिट बद्दल सांगण्यात आलेलं आहे. अ रॅबिट इज अ स्मॉल ॲनिमल. तर रॅबिट काय आहे? स्मॉल ॲनिमल आहे. तर इथं कंपॅरिझन करण्यात आलेलं आहे. एलिफंट काय आहे? बिग ॲनिमल आहे. तर रॅबिट काय आहे? स्मॉल ॲनिमल आहे. तर बिग आणि स्मॉल रेड कलर मध्ये देण्यात आलेले आहेत, पहा वर्ड्स. तर बिग अँड स्मॉल हे काय आहेत? अपोजिट्स आहेत. तर बिग अँड स्मॉल आर वर्ड दॅट अपोजिट इन मिनिंग. तर दोघांचाही जे अर्थ आहे ते विरुद्ध होणार आहे. बिग म्हणजेच काय? मोठा. स्मॉल म्हणजेच काय? लहान. त्यालाच येथे विरुद्ध असं म्हणतात. तर त्याला इंग्लिशमध्ये अपोजिट असं म्हणता येईल. एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहे, पहा. फार. फार म्हणजेच खूपच लांब किंवा लांब. नियर म्हणजेच जवळ. लांब आणि जवळ त्यालाच इंग्लिशमध्ये फार, नियर असं म्हटलेलं आहे. गुड म्हणजे चांगले, बॅड म्हणजेच वाईट. चांगले आणि वाईट जसं मराठीत म्हणतो त्याचप्रमाणे गुड मीन्स गुडचा अपोजिट येईल बॅड. लाफ म्हणजेच हसणे आणि लाफचा अपोजिट येईल क्राय. क्राय म्हणजेच रडणे. हसणे, रडणे त्याला इंग्लिशमध्ये लाफचा अपोजिट येईल इथे क्राय. तर आपल्याला खाली पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर त्या पिक्चर्स खाली आपल्याला करेक्ट वर्ड्स लिहायचे आहेत. खाली आपल्याला लिस्ट देण्यात आलेले आहे, त्याच्यातलं करेक्ट वर्ड्स इथं अपोजिट म्हणून लिहून घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे, पहा. एलिफंटच देण्यात आलेलं आहे. एलिफंट पिक्चर दाखवण्यात आलेला आहे आणि बिग म्हणण्यात आलेलं आहे. तर आंट काय होईल? त्याच्या अपोजिट स्मॉल होईल. तर सेकंड पिक्चर मध्ये ग्लास दाखवण्यात आलेला आहे. जो ग्लास आहे तो फुल आहे. काय आहे? फुल. फुलचा अपोजिट काय येईल? पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेला आहे. ग्लास काय आहे? रिकामा आहे, एम्प्टी आहे. काय आहे? रिकामा म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये त्याला एम्प्टी असं म्हणतात. तर फुलचा अपोजिट काय येईल? एम्प्टी येईल. थर्ड वन पिक्चर मध्ये फर्स्ट वन पिक्चर मध्ये आपल्याला ओल्ड मॅन दाखवण्यात आलेला आहे, म्हातारा माणूस दाखवण्यात आलेला आहे. तर तिथे याला ओल्ड असं म्हणण्यात आलेलं आहे. तर बाजूला लहान असा गोंडस मुलगा दाखवण्यात आलेला आहे. लहान आहे म्हणून लहानाला इंग्लिशमध्ये यंग असे म्हणतात. तर ओल्डचा अपोजिट यंग येईल. दॅट आफ्टर फोर्थ वन मध्ये जिराफ जो आहे तो उंच आहे, त्याला उंचला टॉल असं म्हणण्यात आलेलं आहे. तर बाजूलाच इथे डॉग दाखवण्यात आलेला आहे, ज्याचं जे हाईट आहे खूपच शॉर्ट आहे. काय आहे? खूपच कमी आहे, ठेंगणा आहे जिराफपेक्षा. तर जिराफ टॉल असेल तर डॉग काय येईल? इथं शॉर्ट येईल. टॉलचा अपोजिट येथे शॉर्ट होईल. फिफ्थ वन पिक्चर मध्ये आपल्याला हॅप्पी फेस दाखवण्यात आलेला आहे. गर्लचं काय दाखवण्यात आलेलं आहे? हॅप्पी फेस. तर दुसऱ्या चित्रात आपल्याला गर्लचं सॅड फेस दाखवण्यात आलेला आहे. काय? दुःखी चेहरा दाखवण्यात आलेला आहे. तर हॅप्पीचा अपोजिट येईल सॅड. हॅप्पीचा अपोजिट येईल सॅड. तर साईन दाखवण्यात आलेला आहे, पहा. राईट. करेक्ट. टिकमार्क जिथं आपण करतो त्याला राईट असं म्हणतात. तर राईटचा अपोजिट येणार आहे रॉंग. क्रॉस म्हणलं तर काय झालेलं आहे? ते रॉंग. नेक्स्ट वन एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. Fill in the blanks with the opposite of the underlined words and choose your answer from the list given below. तर इथं आपल्याला सेंटेन्सेस देण्यात आलेले आहेत. सेंटेन्सेस मध्ये आपल्याला अपोजिट्स देण्यात आलेले आहेत. तर त्याचे अंडरलाईन केलेले आहेत, त्यांचे अपोजिट्स इथं लिहून घ्यायचे आहेत. खाली लिस्ट देण्यात आलेली आहे, त्या लिस्ट मधूनच आपल्याला इथे अपोजिट लिहून घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे, पहा. द प्रिन्सेस वॉज अ ब्युटिफुल. राजकुमारी काय होती? सुंदर होती. बट द विच वॉज अगली. पण जी जादूगरणी होती, विच म्हणजेच काय? जादूगरणी होती, ती कशी होती? कुरूप होती. ब्युटिफुल म्हणजेच काय? सुंदर. अगली म्हणजेच काय? कुरूप. ब्युटिफुल आणि अगली काय झालेले आहेत? अपोजिट झालेले आहेत. सेकंड वन आहे फायर इज अ हॉट. जो आग असतो तो खूपच गरम असतो. बट आईस इज अ कोल्ड. तर आईस बर्फ कसा असतो? खूपच थंड होतो, थंड असतो. तर तिथं याला कोल्ड असं म्हटलेलं आहे. हॉटचा अपोजिट येईल कोल्ड.
थर्ड वन देण्यात आलेला आहे, द किंग वॉज रिच अँड द बेगर वॉज डॅश डॅश किंग. किंग म्हणजेच राजा. राजा काय होता? खूपच श्रीमंत होता. रिच म्हणजेच काय? खूपच श्रीमंत होता. तर रिच श्रीमंतच्या अपोजिट येईल पुअर. श्रीमंतच्या अपोजिट काय येईल? पुअर. रिचच्या अपोजिट येईल पुअर. द बेगर. बेगर म्हणजेच काय? भिकारी. जो भिकारी होता तो काय होता? खूपच गरीब होता. गरीबला इंग्लिशमध्ये पुअर असं म्हणतात. तर रिचचा अपोजिट येईल पुअर. द किंग वॉज रिच अँड द बेगर वॉज पुअर. फोर्थ वन देण्यात आलेला आहे, अ डिअर रन्स फास्ट. जो हरिण आहे तो खूपच जलद गतीनं पळतो, खूपच फास्ट पळतो. फास्टचा अपोजिट काय येईल? स्लो येईल. बट अ टॉर्टॉइज इज अ स्लो. टॉर्टॉइज जो कासव असतो तो खूपच मंद गतीनं चालतो, खूपच सावकाश चालतो. तर फास्टचा अपोजिट आलेला आहे स्लो. तर आन्सर येईल अ डिअर रन्स फास्ट बट अ टॉर्टॉइज इज अ स्लो. फिफ्थ वन सांगण्यात आलेलं आहे, मीनाज क्लॉथ्स आर ड्राय. तर मीनाचे जे कपडे आहेत अंगावरचे ते कसे आहेत? सुके आहेत, वाळलेले आहेत. बट सीमाज क्लॉथ्स आर वेट. ड्राय म्हणजेच काय? सुके किंवा वाळलेले. त्याचं अपोजिट येईल ओले. तर त्याला इंग्लिशमध्ये वेट असं म्हणतात. तर हा पिक्चरमध्ये पहा, तिचे कपडे पाण्याने भिजलेले आहेत. तर इथं आन्सर येईल वेट. तर आन्सर काय येईल पहा, मीनाज क्लॉथ्स आर ड्राय बट सीमाज क्लॉथ्स आर वेट. सिक्स्थ वन देण्यात आलेलं आहे, द पप्पी इज इनसाइड. पप्पी कुत्र्याचं पिल्लू काय आहे? आत आहे, कॅनलच्या आत आहे. जिथं कुत्रा राहतो त्या घराला कॅनल असं म्हणतात. जो पप्पी आहे तो इनसाइड द कॅनल आहे. बट द मदर इज आउटसाइड. इनसाइडचा अपोजिट काय येईल? आउटसाइड. तर पिल्लू आत आहे, तर कुत्र्याची जी आई, त्या पिल्लूची जी आई आहे तर ती काय आहे? बाहेर आहे. तर इनसाइडचा अपोजिट येईल आउटसाइड. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 23 अपोजिट हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.